नमस्कार, मी सुनील साळवी. आपण पाहत आहात सागर वेव. दैनिक सागर आणि सागर वेव यांच्या अभंगवारी या 7व्या क्रमांकाच्या पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत आहेत लेखिका सौ आदिती अशोक तांबे. ताई, सागर वेवच्या ह्या पॉडकास्टमध्ये आणि ह्या अभंगवारी कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपले 2 लेख प्रसिद्ध झाले सागरमध्ये. एका लेखामध्ये संत तुकारामांच्या अभंगांवर आणि दुसऱ्या लेखामध्ये नामदेवांच्या अभंगांवर आपण निरूपण केले, भावार्थ उलगडून दाखवलेले आहेत. तर हे 2 संत निवडण्यामागचं कारण काय आणि त्यांचं काय महत्व? मुळात ही जी संकल्पना होती की म्हणजे वारीचं महत्व सांगणारी, की वारीला प्राधान्य देणारे असे हे सगळे अभंग निवडले गेले. हो. त्यामुळे तुकारामांचा झाला तरी किंवा नामदेवांचा झाला तरी की हे वारीचं महत्व पटवून देणारे असेच हे अभंग निवडलेले आहेत. हो, बरोबर. म्हणून हे 2 अभंग निवडले. बरोबर. त्यांचे अभंग अनेक आहेत, साहित्य विपुल आहे दोघांचंही. 5000 अभंग लिहिले. तुकारामांचंही आहे, नामदेवांचंही आहे. नामदेवांचं तर अनेक भाषांमध्येही आहे. हो. पण वारीला महत्व देणारं किंवा पंढरपूरचं महत्व विशद करणारं असे जे अभंग निवडायचे होते, त्यामुळे हे 2 त्याच्यामध्ये तुम्ही संत श्रेष्ठांचे जे अभंग निवडलेले आहेत ते पण फार रसाळेत. मी वाचले तुमचे 2 लेख. तर त्याच्यामध्ये अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत की त्यांचा अभंग असा आहे: होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे, अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा. म्हणून हे वारीचं महत्व सांगणारा असाच हा अभंग तुकारामांच्या अभंगांपासून सुरुवात केली. आम्हाला त्याचा भावार्थ सांगा. आता आपली भारतीय संस्कृती जी आहे ती परंपरांचा आदर करणारी, त्यांचं जतन करणारी आणि त्यांचं संवर्धन करणारी अशी आहे. आता ही शतकानुशतकांच्या मागची वारीची जी परंपरा आहे ती ही अशीच जपली गेली आहे. आणि पूर्वी त्याच्यात संत सामील व्हायचे वारीत पंढरीच्या. म्हणजे एकनाथ असतील, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव असतील, असे सगळे संत असायचे. संतांची मांदियाळीच असायची. मांदियाळीच असायची. आता त्याचं स्वरूप बदललं. म्हणजे आता त्या व्यक्ती नाही आहेत, पण त्यांच्या नावाच्या पालख्या येतात. त्यामुळे वारकऱ्यांची श्रद्धा आजही अशी आहे की ते अंशरूपाने आपल्या बरोबरच आहेत वारीत. निर्गुण रूपात आहेत, चैतन्य रूपात आहेत, अंशात्मक रूपात आहेत, पण ते आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे ही वारीची परंपरा वारकऱ्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने जपली आणि ही वाढवली आहे की आज त्या वारीला महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असा दर्जा प्राप्त झाला. आणि ती महाराष्ट्राच्या पल्याड गेली आहे की भारतातच पुरती मर्यादित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात ती पोचली आहे. आज ही वारी म्हणजे काय आहे त्याचा अनुभव घ्यावा, त्याविषयी नुसतं ऐकून नाही पुरत, त्याचा अनुभव घ्यावा म्हणून अनेक देशातले लोक आपल्या ह्या वारीत सामील होत आहेत. एवढं त्या वारीचं आज महत्व आलेलं आहे. बरोबर आहे. पण आता इथे जो तुकाराम महाराजांनी हा जो अभंग तुम्हाला मी म्हणून दाखवला, तर त्याचा अर्थ आम्हाला काय उलगडून सांगाल? तुकारामांनी सांगताना त्या सगळ्या संतांनी वारी ही प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना अनुभवच आलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या वारीचं महत्व सांगताना की इतरे जनांसाठी, सामान्य जनांसाठी असं ते जे वारीचं महत्व सांगतात त्यात त्यांनी सांगितलंय: होय होय रे होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. म्हणजे तू वारकरी हो आणि पंढरीला ये. आता वारकरी होणं हे काही साधन नाहीये. वारकरी म्हणजे कोण होतो? तो जो स्वतःतले काम, क्रोध म्हणजे षड्रिपू थोडक्यात, की मनातले वाईट विचार, विकार ह्या सगळ्यांचं समर्पण करतो, त्यांचा त्याग करतो आणि फक्त मुखात विठ्ठलाचं नाम, डोळ्यात विठ्ठल दर्शनाची आस आणि हृदयात त्याच्याबद्दलचं तुडुंब प्रेम आणि समर्पण एवढ्या भावना घेऊन पायी चालत पंढरीला जातो, याला वारी म्हणतात. एवढा व्यापक अर्थ त्यांनी ह्याच्या चरणामध्ये. म्हणून होय होय रे वारकरी, वारकरी असा हो तू.
नुसतं आणि वारकरी होऊन जाऊ हा, नकोस. नाही. आणि असा वारकरी होऊन जेव्हा तू विठ्ठलाचं दर्शन घेशील हा तेव्हा तुला सर्व काही प्राप्त होईल. मग हा. तुला इतर काहीही करण्याची गरजच उरणार नाही. म्हणजे तुला जपजाप्य म्हणा, संन्यास घेणं किंवा असं इतर कुठलंही, जे माणसाचं ध्येय काय असतं, आपल्याला एक तर परमेश्वर दर्शन घडावं किंवा मोक्ष मिळावा, सद्गती मिळावी अर्थात. एवढंच एक इच्छा प्रत्येक माणसाची असते. तर तू अशा तऱ्हेने जर वारी केलीस म्हणजे शुद्ध तुझ्या पवित्र अंगातले अंतःकरणाने. शुद्ध हे त्यांना अंतःकरणाने, अभिप्रेत आहे. हा, हे अभिप्रेत आहे. ते होय होय वारकरी, वारकरी या शब्दामध्ये इतका सगळा अर्थ अभिप्रेत आहे. कसा वारकरी हो, कारण वारकरी असा म्हटल्यावर असावा. आपण काय म्हणतो की टोपी, मुखामध्ये हा. नाम, चंदनाचा टिळा, ते बाह्यरूप झालं. गळ्यामध्ये तुळशीची माळा, हा. बरोबर आहे. हो, म्हणजे आपल्याला सकृत दर्शनी हा वारकरी आहे असं वाटतं. असं वाटतं. पण तुकाराम महाराजांना ते ते अपेक्षित अपेक्षित नाहीये. नाहीये. हे तुमचं बाह्यरूप झालं. तू कसा वारकरी हो, तर तू ह्या सगळ्या दुर्गुणांचा त्याग कर आणि एक विठ्ठल फक्त एवढीच दर्शनाची आस बाळग आणि पायी चालत जा. मग त्या तुला कुठलाही जाती, धर्म, भेद, पंथ कसलीही काही पर्वा राहणार नाही. कोण उच्च नीच असं काही राहणार नाही. वर्ण ऊन भाजतंय की काय, पाऊस भिजवतोय की काय, या कसलीच पर्वा उरणार नाही. कारण डोळ्यात फक्त एक आस आहे की विठ्ठल दर्शनाची. जशी आपली पावलं पुढे जात आहेत तशी वारकऱ्याला आतून जाणीव असते की एक एक पाऊल आपण पुढे जातोय म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाच्या तितके आपण जवळ पोचतोय. त्यामुळे अशा अर्थाचा तू वारकरी हो, असं त्यांचं सांगणं आहे. म्हणजे किती व्यापक अर्थ आणि किती खोल. हा, आणि किती साध्या शब्दात साध्या शब्दात सांगितलेलं आहे. म्हटलंय. अगदी साध्या शब्दात, होय होय वारकरी, एवढ्या एका शब्दामध्ये त्यांनी केवढं मोठं सार सांगितलंय. खरे 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 गोष्ट आहे. त्यानंतर सदा माझे डोळ्यात जडो मूर्ती तुझी रसावरिया, रखुमाईच्या पती सोयरिया. ते असं म्हणजे तुकाराम महाराजांची सुद्धा हीच अपेक्षा आहे की एकदा त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं की इतका तो माणूस कृतकृत्य होतो की त्याला दुसरी कसली असंच उरत काहीच नाही. आता काही मागणं आसक्ती नाही, शिल्लकच काही राहत नाही. उरलेलं काहीही शिल्लक राहत नाही. एक विठ्ठलाचं दर्शन घेतलं की आपण कृतार्थच जन्म झाला, ही जी जीवन भावना सार्थकी मला, लागलं. जीवन सार्थकी लागलं. आणि ज्याची आस केली होती ते पूर्ण झालं. त्यातून मिळणारा जो परमोच्च आनंद आहे त्याचा तो धनी होतो. म्हणजे त्या दर्शनाने तुमच्या हृदयामध्ये ज्या भावना उसमळून येतात त्या भावनांमध्येच तुम्ही रममाण होता. तुम्हाला जगाचा विसर पडतो, जगाचा विसर पडतो, शिल्लक राहत नाही, आपल्या सुखदुःखांचा सुद्धा विसर पडतो. आणि विठ्ठलाला एकदा त्यांनी आपलं मानलं आणि विठ्ठलाला सुद्धा तितकीच आस असते वारकऱ्यांच्या भेटीची की तो माझा भक्त आहे, तो मला तितक्याच प्रेमाने भेटणार आहे. त्यामुळे वारकरी आणि विठ्ठल या दोघांमधलं जे प्रेम आणि जिव्हाळा असतो तो समान असतो. म्हणजे नुसतं वारकऱ्याला मिळणारं आनंद समाधान त्यांनी सांगितलेलं नाहीये, तर विठ्ठलाचं सुद्धा त्यात समाधान आहे की माझा भक्त मला वर्षभरानंतर भेटला, इतक्या आपुलकीने भेटलाय, तितकं त्या विठ्ठलाला सुद्धा त्याचं इतकं महत्व वाटतं. पण ताई, विठ्ठलाचे हे भाव जाणून घेण्यासाठी सुद्धा तेवढी आध्यात्मिक उंची गाठायला पाहिजे. आध्यात्मिक उंची हवी, ती नजर हवी. ती भक्त जेव्हा पातळीवरचे होते तुकाराम महाराज, हे सुद्धा प्रतीत होतंय नाही का? हो. आणि मग एकदा ते विठ्ठलाचं दर्शन झालं की मग विठ्ठलाशिवाय दुसरं काही उरतच नाही. आपली सगळी वैयक्तिक सुख दुःख सगळं सगळं त्याच्या ठाई समर्पण केलं आपण, एवढाच एक भाव उरतो. क्या बात आहे, क्या बात आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, धन्य त्यांची माता पिता, धन्य त्यांचे कुळदेवता. तुका म्हणे सोपी वाट, हरीच्या नामाची दाट. आता हरिनामाचं दाट म्हणजे काय आपण म्हणतो, खूप गर्दी असते. दाट म्हणजे दाटी वाटी असते ती. आता वारकऱ्यांची गर्दी असतेच, त्यांची दाटी एकतर असतेच, पण ते जे नामस्मरण करत असतात त्यांच्या तोंडात जे काही कीर्तन, अभंग, विठुलाचं भजन हे जे असतं त्या नामाची ती दाटी आहे. कुठेही दुसरं काही ऐकायलाच मिळत नाही. त्यांच्या प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडात विठुरायाचं नामस्मरण, त्याचेच अभंग, त्याचंच भजन, हे जे सगळं असतं ती दाटी आहे ही.
त्या दाटीने अपेक्षित हा, आहे त्यांना. ती दाटी अपेक्षित आहे त्यांना. नामदेवांच्या अभंगांमध्ये सुद्धा असेच वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत. हा, तर नामदेवांच्या अभंगांकडे आपण वळूया. हं. नामदेव म्हणतात, आषाढी कार्तिकी हेची आम्हा सुगी, शोभा पांडुरंगी घनवटे. आता ह्याच्यामध्ये सुगी शब्द वापरलाय बघा. हं. तर ह्या चरणाचा काय अर्थ आहे? त्या सुगीला अर्थ आहे. सुगी म्हणजे काय आपण म्हणतो? संपन्नता. संपन्नता, संपन्नता, भरपूर सगळं मिळणं. सुगीचे दिवस आले. म्हणजे दिवस सुगी. आता चांगले दिवस मला आले. लहानपणी एक कविता होती, दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले, शेतकरी मन प्रसन्न झाले. म्हणजे सुगी ही त्या अर्थाने अभिप्रेत आहे. हं. पण नामदेव म्हणतायत ही सुगी कसली ती आहे? भौतिक सुगी झाली. हा, ती भौतिक सुगी झाली. पण ही सुगी कसली अपेक्षित आहे? तर इथे जे संतांची मांदियाळी जमते हा. ती सुगी. लाखोच्या संख्येने जेव्हा वारकरी पंढरीत जमा होतात, ती जी संपन्नता आणि भरपूर असणं, हे जे आहे त्याला सुगी म्हटलेली आहे नामदेवांनी. त्यामुळे तो अर्थ अपेक्षित हा. आहे. संतांचे दर्शन हेची पीक जाणं, देता आलिंगन देह निवे. आता संतांचं नुसत्या दर्शनाने हं. म्हणजे त्या वारकऱ्यांची ही भावना असते की तो कोणीही लहान मुलगा असून दे, तो वारीला जाऊन आला की ज्याला वारीला जायला जमत नाही तो त्याची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण करतो. म्हणजे इतकी श्रद्धा असते की मी नाही गेलोय पण तो तिथे जाऊन आलाय, तो त्या वाटेवरनं चालून आलाय, तेव्हा ती धूळ सुद्धा तितकीच पवित्र आणि ह्याची आहे, प्रतिष्ठेची आहे. म्हणून ते त्याची पायधूळ, तो लहान असो मोठा असो कोणत्याही जाती धर्माचा असो, ते त्याची पायधूळ मस्तकी धारण करतात. खरं तर ही जी ह्याच्यातून भावना आहे ना त्यांची, ही महत्वाची आहे की म्हणजे मी नाही कुठलाच जाता भेद आलं नाहीये. मला, कुठलाही कुठलाच भेद भेद नाही, नाहीये. पण मी जाऊ नाही जाऊ नये. शकलो तरी त्या आलेल्या माणसं इतका पुण्यवान आहे तो की त्याच्या पायधुळीने थोडंफार पुण्य मलाही मिळेल. तिथं असंच ह्या वारकऱ्यांच्या म्हणजे ह्या वारीमध्ये बघायला मिळतं. अनेक लोक अनेक प्रकारच्या सेवा देत असतात की ज्यांना वारीमध्ये जाता येत नाही ते कोणी अन्नदान करतं, वारकऱ्यांना मी जेवण दिलं, हे जे समाधान त्यांना असतं. आता ही डॉक्टर मंडळी असतात, ती वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. कलाकार असतात, ते वारकऱ्यांच्या पायाखाली रांगोळीच्या पायघड्या घालतात, फुलांच्या पायघड्या घालतात की मी नाही जाऊ शकलो, मला ते पुण्य नाही मिळालं, विठ्ठलाचं दर्शन मला नाही मिळालं, पण हे जे जाणार आहेत त्यांच्या थोडाफार तरी सुखासाठी मी जर प्रयत्न केला तर त्यांच्यातला कणभर तरी पुण्य मला मिळेल. ही भावना असते. भावना किती उदात्त आहे. कारण हल्लीच्या जगामध्ये स्वार्थी माणसं काही कमी नाहीये आणि इथे तर निस्वार्थ भावनेने सेवा केली जाते. आणि जे सेवेकरी सेवा करतात त्यांच्या पायाची पायधूळ आपल्या मस्तकावर लागावी हा किती मोठा भाव आहे. हो, म्हणजे त्या धुळीला सुद्धा त्याने तितकंच पुण्यप्रद मानलेलं आहे. जेवढं वारकरी आहे तेवढीच त्याच्या पायाची धूळही खूप महत्वाची आहे, पवित्र आहे, पावन आहे, अशी भावना असते त्यांची. आपण तुकाराम महाराज आणि नामदेवांच्या अभंगांवर हे भावार्थ उलगडून सांगितले. आणि आपली आषाढी कार्तिकी ह्याचं एक महत्व आहे. एक पौराणिक कथा आहे त्याच्या मागे की ह्या ज्या एकादशी असतात, 24 एकादशी आहेत, त्या मानस कन्या पण म्हटल्या जातात. नाही, त्या 24 एकादशांमध्ये आषाढी आणि कार्तिकी ह्यांना जास्ती महत्व आहे. ते का आहे तर आषाढी एकादशीला देव निद्राधीन होतात आणि ते 4 महिन्यांनी कार्तिकीला जागे होतात. म्हणून आषाढीचं महत्व आहे. आणि शिवाय अजून एक पौराणिक गोष्ट अशी सांगितली जाते, कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने घोर तप केलं, शंकरांकडनं वर मिळवला, अमरत्व मिळवलं आणि मग तो सगळ्या देवांना अजिंक्य ठरला. हे ब्रह्मा विष्णू महेश कुणालाच तो आवरेना. म्हणून ते एका पर्वताच्या गुहेत घाबरून जरा देव सगळे ब्रह्मा विष्णू महेश सर्व देव गुहेत जाऊन बसले. त्या दिवशी त्यांना उपास घडला आणि पावसाच्या पाण्याने त्यांना स्नान घडलं. आणि अशा वेळेला त्यांच्या श्वासातून एक शक्ती बाहेर पडली आणि तिने गुहेबाहेर बसलेल्या मृदुमान्य त्या राक्षसाचा वध केला. आता त्याचा वध केला
ती शक्ती जी होती तीच एकादशी होती. त्या शक्तीला एकादशी त्या संबोधलं गेलं शक्तीचं होतं. शक्ती ही एकादशीच होती. हं. म्हणून तेव्हापासनं हं. की ही एकादशी आषाढी एकादशी हं. ही ती विशिष्ट तिथीला हं. आणि त्यावेळेला त्या दैवताचा हं. प्रभाव त्या तिथीला म्हणा किंवा त्या ते तत्व दिवसाला अधिक म्हणा, असतं. ते ते तत्व तत्व जास्ती करून कार्यरत असतं. प्रभाव आपला टाकत असतो. हं. म्हणून ही विष्णू तत्वाचा प्रभाव हं. ह्या एकादशीला जास्ती करून असतो. आपण संत साहित्याचा अभ्यास केलेला आहे. संत नामदेव आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आपण निरूपण केलेलं आहे. तर ह्या संतांना इतकी का बरं गोडी लागावी विठ्ठलाची, पांडुरंगाची, काय असं आहे? त्यांच्यात एक असा गुण होता की ते पूर्ण शरण होते हं. विठ्ठलाप्रती. हं. म्हणजे त्यांनी कुठलाही विचार, सगळे सांसारिकच होते सगळे, पण संसारात राहून त्याला त्यांनी महत्व दिलंच नाही. म्हणजे संसाराला संसार हा दुय्यम ठेवला. संसार करत संसार करत होते, होते. मुलाबाळांचं सगळं करत होते, करत संगोपन नव्हते करत असं होते. नाही. पण पांडुरंगाच्या भक्तीला त्यांनी प्राधान्य दिलं हं. आणि पूर्ण शरणभाव ठेवला हं. की हे नाही झालं माझं किंवा मला काहीही अडचण आली तरी माझा पांडुरंग आहे, तो मला मदत करेल. ही जी श्रद्धा आणि भक्ती त्यांची होती त्यामुळे ते देवत्वाला पोचले सगळे संत. पण सगळ्याच संतांना त्या विठ्ठलाची कशी काही एवढी ओढ लागली? हो, ते तर त्यांचं इतकं रूप ते आहे. 2 क्षेत्र हां. म्हणजे काशी आणि पंढरपूर हां. ही 2 क्षेत्र अविनाशी मानली जातात. हं. कारण तिथे काशीला शंकरांचा वास आणि पंढरपुरात विठ्ठलाचा वास हा अनुभवाला येतो. त्या पुंडलिकाच्या त्यामुळे भेटीसाठी कृष्ण आले, मग त्यांनी त्या विठ्ठलाचं रूप धारण हो. केलं. ते आहे, आपण विष्णूंनी आपला प्रभाव पंढरपूर क्षेत्री कायम ठेवलेला आहे आणि काशी क्षेत्री शिवाने ठेवलेला आहे. त्यामुळे ही 2 तीर्थक्षेत्र अविनाशी मानली जातात. म्हणून त्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा ध्यास सगळ्यांना, म्हणजे त्याचं देवत्व त्यांनी अनुभवलं. त्याचे चमत्कार, त्याचे सगळं हे सगळ्या संतांना अनुभवायला मिळालं. आपण गोरा कुंभाराच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, सगळ्याच संतांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की जिथे जिथे ते संत अडचणीत आले तिथे तिथे पांडुरंग त्यांच्या पाठीशी उभा राहिला. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांना त्याने आधार दिला, बळ दिलं, हे सगळ्यांना दृष्टांत दिले. त्यामुळे सगळे संत हे विठ्ठल शरण झाले. क्या बात आहे. सगळ्याच संतांची पावलं पंढरीकडे का वळतात आणि तो पंढरी, तो विठुरया, तो पांडुरंग आपल्या भक्तांचं रक्षण कसं करतो हे अगदी थोडक्यात आदितीताईंनी सांगितलेलं आहे. ताई, मला सांगा की तुम्ही पंढरपूरला गेला असाल, दर्शन घेतलं असेल, तर त्यावेळेचा आम्हाला काय अनुभव होता? एक वेगळा प्रश्न मी विचारतो. तेव्हा दर्शन घेतलं, त्याला आता खूप वर्ष झाली, पण तेव्हा इतकं अगदी असं डोकं टेकून आणि असं काही दर्शन मला मिळालं नाही. नुसतं लांबून नमस्कार, सावळी मूर्ती तुम्ही ती डोळ्यांनी पाहिली. एक आनंद वेगळा असतो ना. हो हो हो. आणि तो एवढ्या संतांनी प्रसिद्ध केलेला हा विठुराया तो प्रत्यक्ष आपण बघतो, ही भावना निश्चितच होती. पण जशी भेट व्हायला हवी होती तशी नाही झाली. पण दर्शन घडलं. दर्शन घडलं. आपण एक अभंग जर आम्हाला म्हणून सांगितला तर आम्हाला त्या पांडुरंगाचं किती महत्व आहेच महत्व, परमेश्वर आहे साक्षात, वारीचं महत्व जे संतांनी शब्दबद्ध केलेलं आहे ते आम्हाला एका अभंगातनं तुम्ही जर सादर करून सांगितलं तर आम्हाला निश्चितच आनंद होईल. ठीक आहे, मी एक कडवं अभंगाचं एका म्हणते. भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्री दिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली से आस, तुका म्हणे मज लागली से भूक,
लागली से भूक तुका म्हणे मज लागली से भूक लागली से भूक धावुनी श्रीमुख दावी देवा भेटी लागी जीवा लागली से आस. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर, खूप सुंदर. ताई, तुम्हाला धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत. हा पॉडकास्ट वेळेअभावी आम्ही या ठिकाणी थांबवतोय. ताईने अतिशय सुंदर माहिती दिली आणि सुंदर एक रचना सुद्धा त्यांनी सादर केलेली आहे. त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. हा कार्यक्रम आम्ही थांबवतोय. हा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. हा कार्यक्रम लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद ताई, धन्यवाद. नमस्कार.